नमस्कार. आज आपण सुंदर असा चंद्रा नेकलेस बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहोत ते सुंदर असं चंद्रकोर पेंडंट, त्याच्यानंतर ड्रॉप शेप कुंदन, चंद्रकोरचे गोल्डन कलरचे कुंदन, त्यानंतर फ्यूज स्टार, ते दोन्ही साईडला बॉल्स असतात त्यांना फ्यूज स्टार म्हणतात. त्यानंतर व्हाईट कलरचे मोती, लॉरियर आणि 2 जंप रिंग, 0.3 mm ची वायर, 18 गेज वायर आणि त्यानंतर गोंडा. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा एक फ्यूज तार घेणार आहोत आणि ती मधनं कट करणार आहोत आणि त्या कट केलेल्या तारेमधली एक तार घेऊन ती मोत्यामध्ये घालणार आणि अशा प्रकारे आपण 6 मोती तयार करून घेणार आहोत. आणि हे जे 6 मोती आहेत ते आपल्याला चंद्राचं जे पेंडंट आहे, मधलं पेंडंट जे आहे, व्हिडिओत दाखवलं बघा आहे मी, तर त्यामध्ये आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये खाचा आहेत. तर त्या खाचांमधून वरच्या साईडनी तार घालायची आहे आणि खालच्या साईडनी ओढून घेऊन मोतीवरती गोल गोल गुंडाळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि एक्स्ट्राची वायर कट करून टाकायची आहे आणि राहिलेली वायर व्यवस्थित पॅक करायची आहे, प्रेस करायची आहे की जेणेकरून ती आपल्याला टोचणार नाही. परत तसेच पुढच्या खाचेमध्ये वायर घालून ती मोत्यावरती गुंडाळून एक्स्ट्रा वायर कट करून टाकायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे मोती त्या कुंदनभोवती लावून घ्यायचे आहेत आणि सुंदर असं चंद्रपेंडंट तयार करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. आता 18 गेजची वायर घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिलं जे टोक आहे त्याचं आपल्याला लूप तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 गोल्डन कलरचे जे चंद्राचे जे कुंदन आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आपण जे पहिली खाच आहे त्यातून नाही तर दुसरी जी खाच आहे त्यातून आपल्याला ती वायर पास करायची आहे, म्हणजे तार आपली दिसणार नाही. तर एका सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 4 पेंडंट त्या तारेमध्ये घालून घ्यायचे आहेत, दुसऱ्या होलमधून घालायचे आहेत. 4 पेंडंट घालून घेतल्यानंतर मधला जो खड्याचा जो चंद्रा पेंडंट आहे त्याच्यावरती ड्रॉप शेप ठेवायचा आहे आणि ते ड्रॉप शेप आणि चंद्रा पेंडंट दोन्हीमधनं वायर पास करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4 गोल्डन कलरचे चंद्राचे कुंदन घालायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे आपण घातलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला आपल्याला वायर फक्त थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला तिथे आपले कुंदन हलणार नाहीत, बाहेर येणार नाहीत. त्यानंतर आपल्याला 0.3 mm ची वायर घ्यायची आहे आणि आपण जिथे लूप बनवला आहे तिथे आपल्याला ती तार गुंडाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण पहिल्या चंद्रकोर पेंडंटमधनं वायर काढून घ्यायची आहे. जिथून आपण आपली 18 गेजची वायर टाकलेली आहे तिथूनच आपल्याला 0.3 mm ची वायरसुद्धा घालायची आहे. आणि त्यानंतर परत ती वरच्या साईडला काढून आपल्याला त्यामध्ये लॉरियर पल्स घालायचे आहेत. आपण लॉरियर टाकून घेणार आहोत आणि आपण 0.3 mm च्या वायरमध्ये जवळपास 20 लॉरियर घालत आहोत. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते लॉरियर पेंडंटच्या
त्या कुंदनच्या भोवती गुंडाळून घ्यायचे आहेत आणि 18 गेजच्या वायरला 3 ते 4 वेळा रॅप करायचे आहेत. 3 ते 4 वेळा रॅप करून झाल्यानंतर आपण ते जे लॉरियर आहेत ते आपण 2 ते 3 ठिकाणी बांधून घेणार आहोत. त्यासाठी आपण वरच्या साईडनी वायर कुंदनच्या होल्समधनं पास करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने परत ओढून घ्यायची आहे आणि परत थोडेसे लॉरियर सोडून परत आपल्याला ती वायर कुंदनच्या होलमधून पास करायची आहे आणि वायर खेचून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले लॉरियर कुंदनवरती फिक्स होतील आणि छान दिसतील. आणि जर का आपल्याला कुठे वाटलं की लॉरियर कमी पडत आहेत तर तिथे आपण एक्स्ट्रा लॉरियर 3 ते 4 एक्स्ट्रा लॉरियर वायरमधून पास करून परत तिथे फिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपलं सुंदर असं पेंडंट तयार करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा कुंदन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. बाकीच्या कुंदन्सला सुद्धा लॉरियर पल्स लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल ती प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता दुसरा कुंदन घेताना तार आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणाहून आपण 18 गेजची वायर पास केलेली आहे त्याच ठिकाणाहून आपल्याला 0.3 mm ची वायर पास करायची आहे आणि परत एकदा 20 लॉरियर आपल्याला तारेत ओवून घ्यायचे आहेत आणि कुंदनच्या भोवती लावून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओत बघतच असाल. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजतील आणि खूप सुंदर असा हा हार बनतो आणि खूप सिंपल आहे आणि खूप कमी वेळात सुद्धा हा हार बनतो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. त्या व्हिडिओत तुम्ही बघतच असाल की कशा प्रकारे आपण त्याचे कुंदन 18 गेजच्या वायरवरती फिक्स करून घेत आहोत. आता आपले 4ही कुंदनला लॉरियर पल्स लावून झालेले आहेत. आणि त्यानंतर मधला जो कुंदन आहे त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित 18 गेजच्या वायरवरती फिक्स करून घ्यायचा आहे. लॉरियर आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून गॅप दिसणार नाही आणि ते सुंदर दिसतील. तुम्ही 20 ते 25 लॉरियर वापरू शकता. तुम्हाला ह्याच्यापेक्षा दाट हवा असेल तर तुम्ही दाटसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कमी लॉरियर्स हवे असतील तर तुम्ही कमी लॉरियरसुद्धा यूज करू शकता. आता आपलं मधले जे पेंडंट आहे तर ते सुद्धा आपल्याला 0.3 mm च्या वायरने 18 गेजच्या वायरवरती फिक्स करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणाहून आपण 18 गेजची वायर
पास केलेली आहे तिथूनच 0.3 mm ची वायर पास करायची आहे आणि आपल्याला तो कुंदनसुद्धा फिक्स करायचा आहे। त्याचप्रमाणे मी पुढचे 4 कुंदनसुद्धा फिक्स केलेले आहेत आणि आता लास्टला वायर व्यवस्थित पॅक करायची आहे जेणेकरून ती आपल्याला टोचणार नाही। व्यवस्थित तिचे राऊंड घ्यायचे आणि परत ती वायर तुम्हाला कुंदनमधून पास करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फिक्स करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जी 18 गेजची वायर आहे ती कट करून त्याचा एक लूप तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रोसेस तुम्ही फॉलो करा। आपण इथे आता लूप तयार करून घेत आहोत आणि एक्स्ट्रा वायर कट करून द्यायचे आहे। लूप तयार केल्यानंतर सुद्धा व्यवस्थित आपल्याला पकडने प्रेस करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते आपल्याला गळ्याला कुठेही टोचणार नाही। आता यानंतर आपल्याला हार हवे असे सेट करायचा आहे आणि 2 जंप रिंग घ्यायच्या आहेत। जंप रिंग मध्ये आपल्याला गोंडा घालून घ्यायचा आहे। जंप रिंग ओपन करायचा आणि गोंड्यामध्ये घालून आपल्याला 18 गेजच्या वायरने आपण लूप जो तयार केलेला आहे त्यामध्ये अडकवायचा आहे आणि सुंदर असा आपला चंद्रा नेकलेस तयार झालेला। सुंदर असे इयरिंग्स बनवणार आहोत। त्यासाठी आपण 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि त्याचा आता पकडच्या साहाय्याने बेस बनवत आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे। पहिले 2 राऊंड घेतल्यानंतर वायर ही अशी वाकवून घ्यायची आहे म्हणजे आपला बेस आणि कानातल्याचे स्टॉपर तयार होतात। आणि आता हा जो बेस आहे तो आपल्याला चंद्राचा कुंदन जो आहे त्याच्यावरती 0.3 mm च्या वायरने बांधून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा 18 गेजच्या वायरला आपल्याला ती तार व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो जो चंद्रा कुंदन जो आहे तो आपल्याला त्याच्यावरती बांधून घ्यायचा आहे। चंद्रा कुंदनला खालच्या साईडला खाचा असतात तर त्यातून आपल्याला ती वायर खालच्या साईडने काढून परत वरच्या साईडने घालून असा 5 ते 6 वेळा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे आपला बेस जो आहे तो व्यवस्थित तिथे पॅक होऊन जाईल। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला चारही साईडनी तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो हलणार नाही। तर छान असा आपला जो बेस आहे तो आपल्या कुंदनवरती पॅक झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली जी खाच आहे तिथून वायर काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला लॉरियर पर्ल्स घालायचे आहेत। आता इथे आपण पूर्ण लॉरियर पर्ल्स एकदाच माळेमध्ये नाही ओवून घेणार आहोत, 5-5 लॉरियर पर्ल्स ओवून घेणार आहोत आणि प्रत्येक खाचेतनं वायर ओढून घेऊन परत वरच्या साईडनी काढणार आणि परत 5 लॉरियर पर्ल्स आपण त्याच्यामध्ये ओवणार। अशा प्रकारे आपण कुंदनला लॉरियर पॅक करून घेणार आहोत। इथे जर का आपण पूर्णपणे लॉरियर एकाच वेळेस जर का ओवून घेतले तर ते कमी जास्त आणि अनइवन दिसतील, त्यामुळे आपण असं करत आहोत। आपण जेव्हा हाराला पूर्ण लॉरियर्स एकाच वेळेस ओवून घेतले तर तिथे आपल्याला कमी जास्त जरी झाले तरी साईडचा जो आपला कुंदन होता त्यांनी आपले ते कव्हर होत होते, त्यामुळे आपण तिथे पूर्ण एकदाच ओवून घेतलेले। पण इथे आपण इयरिंगसाठी 5-5 लॉरियर ओवून घेत आहोत आणि प्रत्येक खाचेतनं वायर खालच्या साईडने काढून वरती ओढून घेत आहोत आणि पुन्हा 5 लॉरियर त्याच्यामध्ये ओवून असे पूर्णपणे कुंदन आपला कव्हर करतोय।
आणि छान सुंदर असं आपलं चंद्र इयरिंग बनवत आहोत। पूर्ण लॉरियर आपण कुंदनला अटॅच करून झाल्यानंतर वायर बॅक साइडला बेसला व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्याला टोचली नाही पाहिजे। वायर कट केल्यानंतर सुद्धा आपण आपली जी पक्कड असते त्या पक्कडनी आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला ती कुठेही कानाला टोचणार नाही। जर का तुम्ही व्यवस्थित ती पॅक केली नाही, प्रेस केली नाही तर ती तुम्हाला टोचू शकते। त्यामुळे व्यवस्थित छान अशी ती पॅक करून घ्यायची आहे। आणि बघा आपलं सुंदर असं इयरिंग तयार होत आहे। व्यवस्थितपणे ते पॅक करून घ्यायचं बॅक साइडला। आणि अशाच प्रकारे आता आपण दुसरं सुद्धा इयरिंग बनवून घेणार आहोत। बघा आपले सुंदर असे इयरिंग्स तयार झालेले आहेत आणि पूर्ण सेट हा खूप सुंदर दिसत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। थँक यू।